आणि आता एक महत्त्वाची बातमी येते मुंबईतून। मुंबईत विधान भवनात बॉम्ब ठेवल्याची धमकी मिळाली होती। विधान भवन परिसरात बॉम्ब ठेवल्याची धमकी मिळाल्यानंतर सर्वांना गेटवरच अडवण्यात आलं। बॉम्बच्या धमकीमुळे सगळ्यांना गेटवर रोखलं। पोलिसांकडून सर्च ऑपरेशन सुरू आहे। या प्रकरणातला तपास हा सुरू आहे। बॉम्बची आणि मिसाईलची धमकी देण्यात आलेली आहे। त्या अनुषंगाने जी अत्यावश्यक चौकशी आणि तपासणी करण्याची गरज होती त्या पार्श्वभूमीवरती BDDS बॉम्ब डिटेक्शन अँड डिस्पोजल स्क्वॉड आणि डॉग स्क्वॉड यांनी विधान भवनामध्ये प्रवेश करून सर्व सखोल अशी तपासणी सुरू आहे। विधान भवनासह आणखी 4 महत्त्वाच्या ठिकाणी देखील ही धमकी देण्यात आलेली आहे। त्यामध्ये स्टॉक एक्सचेंज आहे, मेट्रो आहे, हायकोर्ट आहे आणि बँक आहे। असे 4 महत्त्वाचे ठिकाणी देखील विधान भवनाबरोबरच या 4 महत्त्वाच्या ठिकाणाचा देखील त्यामध्ये समावेश आहे आणि त्यामध्ये टायमिंग सुद्धा दिलेला आहे। जी आवश्यक ती तपासणी आणि चौकशी आणि बॉम्ब डिटेक्शन अँड डिस्पोजल स्क्वॉडच्या माध्यमातून डॉग स्क्वॉडच्या माध्यमातून आवश्यक ती कारवाई सुरू आहे, तपासणी सुरू आहे। निश्चित स्वरूपामध्ये या पुढील जी काही घटनाक्रम होईल त्या अनुषंगाने आपल्याला योग्य वेळी सांगण्यात येईल। सकाळी 6:57 ईमेल आला होता, ही बाब खरी आहे। अजून ईमेलचा सोर्स कुठून होता, ईमेल कोणी पाठवला होता ह्याचा तपास सध्या चालू आहे। आणि आपल्याला माहिती आहे की अनेक वेळेला असे हॉक्स ईमेल्स धमक्यांची येत असतात। प्राथमिकदृष्ट्या अशाच पद्धतीचा हा ईमेल असावा असा अंदाज आहे। तथापि विधिमंडळाच्या सुरक्षेच्या दृष्टीने बॉम्ब स्क्वॉडने इथे येऊन पाहणी केलेली आहे, तपासणी केलेली आहे आणि विधिमंडळ पूर्णपणे सुरक्षित आहे। इथे कुठल्याही पद्धतीचा धोका नाही। पण नुसती अफवा जरी पसरली असेल की बॉम्ब ठेवलाय, कोणी फोन करतोय बॉम्ब ठेवल्याचा, तर राज्याच्या गृहमंत्र्यांसाठी आव्हान आहे। याचा अर्थ असा आहे की मुंबई सुरक्षित नाही, मुंबई भीतीच्या सावटाखाली आहे आणि महाराष्ट्राचं गृह खातं, महाराष्ट्राचं पोलीस दल, महाराष्ट्राचं इंटेलिजन्स हे फक्त आपल्या राजकीय विरोधकांमध्ये फोडाफोडी करण्यासाठी, दहशत निर्माण करण्यासाठी वापरलं जात आहे। जेव्हा एखाद्या देशामध्ये किंवा राज्यामध्ये शांततेनं देश किंवा राज्य चालत असतं, तर अशा वेळेस तिथल्या नागरिकांना तिथलं प्रशासन डिस्टर्ब करण्याचा प्रयत्न काही संघटनांच्या माध्यमातून होत असतो, काही विकृत व्यक्तींच्या माध्यमातून होत असतो। परंतु आपला देश आणि आपलं राज्य पूर्णपणे सन्माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या नेतृत्वात सुरक्षित आहे आणि आज जे काही ह्या पद्धतीची घटना घडली त्याची तातडीनं दखल घेऊन आवश्यक त्या उपाययोजना तातडीनं करण्यात आल्या आणि आता संपूर्ण चेकिंग जवळजवळ त्या ठिकाणी आटोपलेली आहे।